नमस्कार सर्वांना, प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीत 9 दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपाची पूजा केली जाते। माता राणीच्या उपासनेसोबतच श्री दुर्गा नवरात्री व्रत कथा वाचल्यास किंवा ऐकल्यास तुम्हाला सर्व 9 देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात। पण तुम्हाला माहित आहे का की नवरात्रीत उपवास पकडला तर त्याची काय फळ मिळते ते आपण या कथेमार्फत पाहूया। एका नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्याला सुंदर संस्कारी अशी मुलगी होती। तिचे नाव सुमती होते। तो ब्राह्मण दुर्गा देवीचा परम भक्त होता। तो ब्राह्मण न चुकता दररोज दुर्गा मातेची उपासना व यज्ञ करीत असे। सुमतीच म्हणजे ब्राह्मणची कन्या, ही देखील या पूजेत रोज सहभागी होत असे। एके दिवशी सुमती ही खेळायला गेली आणि ती खेळण्यात एवढी व्यस्त झाली की तिला दुर्गा मातेच्या पूजेची आठवणच नाही राहिली। त्यामुळे ती त्या पूजेला उपस्थित राहू शकली नाही। ती पूजेला उपस्थित नसल्यामुळे तिच्या वडिलांना तिचा राग आला आणि रागाच्या भरात तिचे वडील तिला म्हणाले की तू आज दुर्गा मातेच्या पूजेला उपस्थित नाही राहिली, त्यामुळे मी तुझे लग्न एका कुष्ठरोगी माणसाशी लावून देईन। वडिलांचे बोलणे ऐकून मुलीला खूप वाईट वाटले। ती तिच्या वडिलांना म्हणाली, तुम्ही माझे वडील असून असे बोलत आहेत, पण माझ्या नशिबात जे असेल ते मी आनंदाने स्वीकारेन, कारण की नशिबात जे लिहिलेलं आहे तेच मिळतं असे तुम्हीच म्हणतात ना। पुढे सुमती ही मोठी झाली आणि ठरल्याप्रमाणे तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोगी माणसाशी लावून दिले। तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले की भोग तुझ्या कर्माची सजा। हे ऐकून सुमती मनात विचार करत होती की माझे नशीबच खराब की असा नवरा मला मिळाला। लग्न झाल्यानंतर सुमती ही तिच्या नवऱ्याला घेऊन जंगलात गेली। तिच्या नवऱ्याला घर नसल्यामुळे तिला जंगलामध्ये गवताच्या आसनावर बसून रात्र काढावी लागली। सुमतीची ही अवस्था पाहून दुर्गा मातेला तिची दया आली आणि तिला भेटण्यासाठी ती त्या जंगलात प्रकट झाली, कारण की तिचे मागील जन्मातील सत्कर्मामुळे तिला दुर्गा मातेने दर्शन दिले। आणि दुर्गा माता म्हणाली, हे कन्या, मी तुझ्यावर आनंदी आहे। तुला काय वरदान मागायचे तू आज माग। तेव्हा सुमती म्हणाली, तुम्ही कोण आहेत? तेव्हा दुर्गा माता म्हणाली, ज्या भगवतीची तू तुझ्या वडिलांसोबत पूजा करत होती तीच मी भगवती। मग सुमतीने देवीला प्रणाम केला आणि म्हणाले की मी तुमच्या पूजेला उपस्थित नाही राहिली, मग तुम्ही का मला वरदान देत आहे? तेव्हा दुर्गा देवी म्हणाल्या, हे तुझे पुण्य मागील जन्मातील आहे। तेव्हा सुमती म्हणाली की मी मागील जन्मात कोण होती? तेव्हा दुर्गा माता म्हणाली, तू एका बिल्ल्याची विश्वासू पत्नी होती। एके दिवशी तुझ्या नवऱ्याने चोरी केली आणि तो पळून गेला, तर तेथील शिपायांनी त्याच्या बदल्यात तुला पकडून तुरुंगात टाकले। त्यांनी तुला पाणी जेवणही नाही दिले। तेव्हा ते दिवस नवरात्रीचे चालू होते, त्यामुळे तू या नवरात्रीच्या दिवसात तू काही खाल्ले नाही आणि पाणीही पिले नाही। त्यामुळे तुला 9 दिवसाच्या नवरात्रीच्या उपवासाचे फळ मिळाले। त्यामुळे तुझ्या या मागील न कळत पाळलेल्या व्रताने आज मी खूप प्रसन्न झाले आहे। तुला जे वरदान पाहिजे आहे ते तू माग। तेव्हा सुमती म्हणाली की हे माते, तू माझ्यावर खुश असेल तर माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा कर। तेव्हा दुर्गा मातेने मुलीची इच्छा पूर्ण केली आणि तिच्या नवऱ्याचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला। तेव्हा दुर्गा माता म्हणाली, हे सुमती, हे तुझ्या एका दिवसाच्या व्रताचे फळ होते। बाकी दिवसाच्या व्रताचे पुण्य हे तुला एका गोंडस बाळाच्या स्वरूपात भेटेल। तुला एक मुलगा होईल आणि तो खूप तेजस्वी आणि क्रांतिकारी होईल। हे ऐकून सुमती खूप खुश झाली आणि तिने दरवर्षी नवरात्रीमध्ये व्रत करायला सुरुवात केली। त्यामुळे जो कोणी व्रत ठेवेल त्यांनी हे नवरात्रीतील व्रत मनातून करावे। ज्याप्रमाणे सुमतीची इच्छा पूर्ण झाली त्याचप्रमाणे तुमची आमची इच्छा पूर्ण व्हावो ही दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करते। त्यामुळे नवरात्रीतील 9 दिवस कशाचाही लोभ न करता पूर्ण मनभावे दुर्गा मातेची पूजा करावी। ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।